दरम्यान उदय सामंत भटकती आणि लटकती आत्मा असल्याचं इथे राऊतांनी म्हटलंय। आपण पाहिलं उदय सामंतांच्या दाव्यानंतर संजय राऊतांनी त्यांना हे प्रत्युत्तर दिलंय। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सामंत हे दावोसमध्ये बसून शिंदेंना कोण भेटतंय ते सांगतायत। मुख्यमंत्र्यांनी सामंतांना दावोसमधून परत पाठवून द्यावं असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। तर ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटले असा दावा उदय सामंतांनी केला होता। यावरच राऊत संतापले आणि त्यांनी उदय सामंतांना हे प्रत्युत्तर दिलंय। शिंदे हे उद्या नरेंद्र मोदींनाही नकोसे होतील आणि फडणवीसना नकोसे झालेलेच आहे। मी भारतीय जनता पक्षाचं अंतरंग माझ्या इतकं कुणीच ओळखणार नाही। मी सातत्यानं यांच्या कट कारस्थानावरती पक्षांतर्गत आणि बाहेरही बोलत राहिलो। अटलजी होते, अडवाणी साहेब होते, प्रमोदजी होते, तोपर्यंत आमचं बरं झालं होतं। पण गेल्या 10 वर्षामधलं प्रत्येक दिवस हा शिवसेनेविरुद्ध कट कारस्थानामध्ये दिल्लीत आणि महाराष्ट्रात गेला। राजकारण आम्हाला करण्याची गरज नाही। माननीय उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत। ठाकरे हेच शिवसेनेचे नेतृत्व करतात। शिंदे कधी टपकले? जोपर्यंत अमित शाह आहेत तोपर्यंत शिंदेचा अवतार आहे। हा तात्पुरता अवतार जो निर्माण केलेला आहे। ते जे आता निर्माण करतात ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यातून सगळे ही बुडबुडे निर्माण करतात, तसे बुडबुडे आहेत। अमित शाह का खेल खत्म होगा तो एकनाथ शिंदे का खेल अपने आप खत्म होगा।